नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान आणि खूप मजेत असाल. तर मी शर्मिला गायकवाड स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल. गेलेले 2 दिवस माझे खूप छान गेले. मी एकटीने प्रवास करून माझ्या दोन्ही नंदांच्या घरी गेले, त्यांच्याकडे राहिले, चांगलं चुंगलं खाल्लं आणि पुन्हा एकटीने प्रवास करून घरी आले. पण आता ना प्रवासच करायची सवय राहिली नाही, त्यामुळे घरी आल्यावरती ना माझं खूप डोकं दुखायला लागलं होतं. ऋत्वी तर आल्या आल्या झोपून गेली, त्यामुळे मी सगळं जेवण आवरून घेतलं आणि ऋतूचे पप्पा आल्यावर आम्ही जेवलो आणि मी लगेचच गोळी घेऊन झोपून सुद्धा गेले. माझ्या ऋत्वीला माझ्यासोबत खेळायचं होतं, पण माझं डोकं फार भयानक दुखत होतं, त्यामुळे मला तिच्याबरोबर खेळता सुद्धा आलं नाही. ते उठले तेव्हा माझं डोकं बरं झालं होतं. मग उठले, ऋतूच्या पप्पांना डबा करून दिला आणि मी रात्री कमी जेवले होते, त्यामुळे मला खूप भूक लागली होती, म्हणून मी स्वतःसाठी बेसनचा चिला बनवायला घेतला आणि रात्री मी भांडी सुद्धा घासली नव्हती, कारण माझं खूप भयानक डोकं दुखत होतं. इकडे ऋत्वीसाठी उपमा सुद्धा बनवायला ठेवला. अशा डोक्याने मला दगा दिला, त्यामुळे एवढा सगळा पसारा ठेवून मला तसंच झोपावं लागलं आणि आपली कामं आपल्याशिवाय दुसरं कोणी करणार, त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आम्ही आधी या कामाच्या मागे लागले. पण तेवढ्यातच माझी ऋतवी सुद्धा उठून आली. मग त्या हातातलं काम बाजूला ठेवून तिला घेतलं आणि म्हटलं आधी चहा नाश्ता तरी करून घ्यावा, म्हणून मी स्वतःसाठी बनवलेला बेसनचा चिला आणि चहा करून चहा नाश्ता करून घेतला. पृथ्वीचा उपमा सुद्धा तयार होता, त्यामुळे पटकन पृथ्वीला सुद्धा नाश्ता करून घेतला आणि तिने सुद्धा त्याचा अभ्यास करता करता खाऊन घेतला. आणि हे पुस्तक तिला तिच्या आत्याने एवढ्या आवडीने घेतलं होतं, पण त्याच्यातच 4 तुकडे झालेत. त्यानंतर पृथ्वी तिच्या मोठ्या आत्याकडे गेलती आणि तिच्या आत्याला जाऊन ते सांगत होती की ती झोक्यावरती कसा झोका खेळली. मग घरी आल्यावर सगळं किचन ते आवरून चकाचक करून घेतलं. त्यानंतर ऋत्वी आणि मी दोघे जणी खेळत बसलो होतो. मी ऋत्वीला सांगत होते मला कपडे धुवायला जायचं. ऋत्वी मला म्हणते चल मम्मा मी पण कपडे धुवायला येते. मग त्याआधी तिने केलेला हा खेळण्यांचा पसारा पूर्ण आवरून घेतला आणि त्यानंतर आम्ही दोघे कपडे धुवायला गेलो. तिला कपडे धुवायचं सोडा, तिला पाण्यामध्ये फक्त खेळायचं असतं, त्यामुळे ती माझ्याबरोबर कपडे धुवायला येते. मग तेवढ्याच संधीचा साधून मी लादी सुद्धा पुसायला घेतली, पण ऋतवी मात्र फार रडायला लागली, कारण तिला सुद्धा लादी पुसायची होती आणि मी तिला लादी पुसायला दिली नाही. मग ती खूपच रडायला लागली, त्यामुळे तिला आधी शांत केलं आणि नंतर थोड्या वेळाने आमचे मोठे बाबा सुद्धा घरी आले होते. बाबा घरी आले का त्यांना पटकन घरी जातात येत नाही, कारण पृथ्वी त्यांना सोडतच नाही. तिला बाबांबरोबर खेळायला फार आवडतं. बाबांची टोपी घेऊन पृथ्वी खेळत बसली होती. खेळून खेळून दमली आणि नंतर झोपून गेली. पृथ्वी झोपल्यानंतर थोड्या वेळाने पाणी आलं, मग मी पाण्याचं काम करून घेतलं आणि संध्याकाळसाठी भाजीसाठी आम्ही दोघे जणी सायली ताईच्या दुकानात भाजी घ्यायला आलो होतो. मग घरी आल्यावरती आधी लगेच जेवण करायला घेतलं. दोडक्याची भाजी करायची होती म्हणून दोडकी छान सोलून घेतली आणि लगेच दोडक्याची भाजी सुद्धा फोडणीला टाकून घेतली. त्यानंतर इकडे ऋत्वीसाठी मी आज खिचडी भात केला होता, त्यामुळे ऋत्वीची खिचडी सुद्धा झाली होती. मग ती सुद्धा टोपामध्ये काढून कुकर मध्ये भात लावून दिला. मग ऋत्वीला सुद्धा घरी घेऊन आले, कारण ऋत्वीला मी मोठ्या आईकडे नेऊन सोडलं होतं. घरी आले तेवढ्यात ऋतूचे पप्पा सुद्धा घरी आले. मग ऋतू पप्पांबरोबर खेळत बसली. तिचं जेवण तयार होतं, म्हणून लगेच तिला जेवायला सुद्धा घेतलं. पृथ्वीचं जेवण करायला ना पूर्ण अर्धा तास लागला. मग ऋतूचं जेवण झाल्यावर आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. चला आजसाठी एवढंच. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.